नमस्कार. सिंपल रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण भरलेली ढोबळी मिरची करणार आहोत. त्यासाठी काय काय साहित्य घेतलं ते बघूया. 5 ढोबळ्या मिरच्या घेतल्या आहेत. ढोबळी मिरची घेताना अशी कोवळी बघून घ्यायची. अशा छोट्या छोट्या मिरच्या भरण्यासाठी घ्यायच्या. पातळ सालीच्या घ्यायच्या, म्हणजे त्या चवीला चांगल्या लागतात आणि त्याचं सालही लवकर शिजतं. सर्वात प्रथम मिरचीचा देठाकडचा भाग काढून घ्यायचा. आतील बिया काढून घ्यायच्या. चमच्याचा मागचा भाग आहे त्याच्याने अशा बिया काढून घ्यायच्या. चाकूनही काढू शकता. मिरची आतून चांगली आहे ना असं बघून घ्यायचं. अशाच प्रकारे सर्व मिरच्यांचे देठ मी काढून घेते आणि त्याच्या बिया काढून घेते. ढोबळी मिरचीला 2 कट देऊन त्याचे 4 भाग करून घेऊ शकतो आणि त्याच्या बिया काढून घेऊ शकतो. मी अशा प्रकारे सर्व मिरचीच्या बिया काढून घेते आणि देठ काढून घेते. सर्व मिरच्यांचे देठ काढून घेतलेत आणि बियाही काढून घेतल्यात. भरलेली ढोबळी मिरची करण्यासाठी आपण मसाला तयार करून घेऊया. त्यासाठी अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे घेतलेत. 2 चमचे सुकं खोबरं भाजून घेतलेत. 2 चमचे डाळवं घेतले. 2 चमचे पांढरे तीळ भाजून घेतलेत. सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूया. मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेले शेंगदाणे टाकूया. भाजलेलं सुकं खोबरं, भाजलेले तीळ, डाळवं. डाळव्यामुळे मसाल्याला छान बाइंडिंग येतं. मसाल्याची चवही छान लागते. डाळव्याच्या ऐवजी 2 चमचे भाजलेलं चण्याच्या डाळीचं पीठ घेऊ शकता. 6 लसणाच्या पाकळ्या. सुके मसाले टाकूया. छोटा पाव चमचा हिंग, छोटा अर्धा चमचा हळद, 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर. काश्मीरी मिरची पावडर चवीला कमी तिखट असते. काश्मीरी मिरची पावडरमुळे रंग छान येतो. अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा धणा पावडर, पाव चमचा जिरा पावडर, चवीनुसार मीठ. मिक्सर चालू बंद करून जाडसर वाटून घेऊया. सर्व साहित्य अशा प्रकारे जाडसर वाटून घ्यायचं. खूप बारीक पावडर नाही करायची. मसाला प्लेटमध्ये काढून घेतला आहे. याच्यामध्ये 2 चमचे तेल टाकते. सर्व मिक्स करून घेऊया. हाच मसाला वापरून आपण भरलेलं कारलं, भरलेली भेंडी, भरलेलं वांगं करू शकतो. याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकते. 2 चमचे पाणी टाकले. सर्व मसाला मिक्स करून घेऊया. पाणी टाकल्यामुळे मसाला कोरडा होत नाही. मिरच्यांमध्ये व्यवस्थित भरला जातो. मिरचीमध्ये मसाला भरूया. अशा प्रकारे मसाला भरून घ्यायचा आहे. अशा प्रकारे सर्व मिरच्या मी भरून घेते. सर्व मिरच्या भरून झालेल्या आहेत. हा उरलेला मसाला आपण भाजीसाठी वापरणार आहोत. भरलेली ढोबळी मिरची करायला घेऊया. गॅसवर कढई तापत ठेवली आहे. कढई गरम झाली आहे. कढईमध्ये 2 चमचे तेल टाकूया. तेल गरम झाले. 1 चमचा मोहरी टाकूया. अर्धा चमचा जिरं. गॅस मी कमी केला आहे. याच्यामध्ये भरलेली मिरची टाकूया. मिरची परतून घेऊया. मंद गॅसवर 1 मिनिटभर मिरची परतून घ्यायची. 7 ते 8 कढीपत्त्याची पानं टाकते. याच्यावर झाकण ठेवते. मीडियम गॅसवर 2 मिनटं मिरची शिजवून घेऊया. 2 मिनटानंतर बघूया. 2 मिनटं झाली आहे. झाकण काढून बघूया. मिरची सर्व बाजूने परतून घ्यायची. अशा प्रकारे सर्व बाजूने मिरची परतून घ्यायची. मिरची सर्व बाजूने व्यवस्थित भाजली पाहिजे. याच्यावर 1 चिमूटभर मीठ टाकते. मिरचीच्या सारणामध्ये आपण मीठ टाकलेले आहे. मिरचीचा वरचा भाग आळणी लागू नये म्हणून मीठ टाकले. परतून घेऊया. मिरची उलटपालट करून सर्व बाजूने व्यवस्थित शिजवून घ्यायची. मिरची शिजण्यासाठी थोडासा पाण्याचा हापका मारते. याच्यावर झाकण ठेवते. मंद गॅसवर 2 मिनटं मिरची शिजवून घेऊया. 2 मिनटं झाली आहे. झाकण काढून बघूया. मिरची सर्व बाजूने छान शिजली आहे. याच्यावर उरलेला मसाला टाकूया. परतून घेऊया.
मसाला शिजण्यासाठी थोडासा पाण्याचा हबका मारते. याच्यावर झाकण ठेवते. मंद गॅसवर 2 मिनटं मिरची शिजवून घेऊया. 2 मिनटं झाली आहे. झाकण काढून बघूया. आपली भरलेली ढोबळी मिरची तयार झाली आहे. छान झाली आहे मिरची. मिरची शिजली का बघूया. छान शिजली मिरची. याच्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकते. आपली भरलेली ढोबळी मिरची तयार झाली आहे. गॅस बंद करते. भरलेली ढोबळी मिरची तयार झाली आहे. प्लेटमध्ये सर्व करूया. आपली भरलेली ढोबळी मिरची तयार झाली आहे. प्लेटमध्ये सर्व केली आहे. छान झाली आहे. चपातीबरोबर, भाकरीबरोबर, वरण भाताबरोबर खाऊ शकतो. खूप छान लागते. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.